तर हाय हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। मी मीना गायकवाड। आज आपण एक शॉपिंग बॅगपासून आणि गव्हाच्या गोणीपासून खूप सुंदरसं DIY तयार करणार आहोत, जे तुमच्या घरामध्ये उपयुक्त होईल। तर याचं पूर्ण जे माप आहे ते आहे 19 गुणिले 10 इंच, म्हणजे 19 बाय 10 इंचाचा हा आपल्याला फक्त असं एक पीस घ्यायचा आहे, वन पीसच घ्यायचा आहे आणि आपल्याला एक त्याचं असं मध्य करायचं आहे। तर बघा तुम्ही बघू शकतात, आणि असं मध्य केलं की हे जे दोन कॉर्नर येतात त्या कॉर्नरला आपल्याला 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे। तुम्ही बघू शकतात तर या ठिकाणी तर अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे। बघा इथे आपल्याला मार्किंग करायची आहे, सेम तशीच इथे मार्किंग आपल्याला करायची आहे। तर बघा मार्किंग तुम्हाला समजा दिसत नसेल तर आपल्याला ही मार्किंग कट करून घ्यायची आहे। तर मी बरोबर हे कट केलेले आहे। तर बघा हे आपल्याला पीस असा आपला तयार झालेला होता, आणि या पीसमध्ये आपण फक्त गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे। आणि बघा ह्या ठिकाणी असे जे कॉर्नर करतात त्या ठिकाणी तुम्ही शिलाई देऊन घ्यायची आहे। शिलाई दिलं का काय होतं, परफेक्ट बनतं। मी खूप वेळेस बघितलेलं आहे की काही जणी शिलाई देत नाही आणि तयार करतात तर काही चुकीचं होऊन जातं। त्या ठिकाणी नंतर आपल्याला एक चेन घ्यायची आहे। तर चेन घेतल्यानंतर बघा चेन आपण ही घेतलेली आहे 11 इंचाची। तर हा चेनीचा एक व्हाईट कलरचा छोटासा तुकडा पडलेलाच होता म्हणून मी तोच वापरला, नाही तर तुम्ही कोणत्याही रंगाची वापरू शकतात। तर बघा उलटी ठेवायची आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे। तुम्ही बघू शकतात की या ठिकाणी सुद्धा मी शिलाई मारून घेतलेली आहे, आणि शिलाई मारल्यानंतर या ठिकाणी पलटी करून या ठिकाणी टॉप स्टिच करायचं आहे। परत दुसऱ्याही साईडला सेम त्याच पद्धतीने शिलाई मारायची आहे, पलटी करून टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर बघा आपल्या दोन्हीही साईडना टॉप स्टिच झालेलं आहे। आता आपण याला सरळ असं करून घेऊया, फोल्ड करून घेऊ आणि आपण रनर ॲड करून घेऊया। तर बघा वरती माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, ज्यांना करून रनर, फॉर्म सेट, नॉन वन दोरी घ्यायची असतील तर मला व्हॉट्सअपला नक्की मेसेज करा आणि याचा तुम्हाला रिप्लाय नक्की भेटून जाईल। तर बघा या ठिकाणी आपण ही जी चेन आहे ती या ठिकाणी आपण टाकून घेऊया। तर बघा टाकल्यानंतर हा जो पीस आहे आपण तयार केलेला त्याला आपण उलटं करून घेऊया, व्यवस्थितपणे उलटं करून घेऊया। आणि बघा या ठिकाणी आपलं हे कापड व्यवस्थित झालेलं आहे, तर कॉर्नर बी बरोबर आलेले आहे। तर काय करायचं, या ठिकाणी शिलाई मारायची आहे दोन्हीही साईडने। तर बघा मी शिलाई बी मारली आणि हाताचं लगेच पायपिंग बी करून घेतलेलं आहे। त्यानंतर हे जे कॉर्नर आपण कट केले होते त्या ठिकाणी शिलाई मारायची आहे। तर बघा मी या ठिकाणी डबल शिलाई मारून घेतलेली आहे दोन्हीही कॉर्नरला। आता आपण याचा फायनल लुक बघूया। तर बघा घरामध्ये जे गव्हाच्या गोणीचा वापर करून, म्हणजे जुनी पुराणी जी गव्हाची गोणी आहे त्याचा वापर करून आणि फक्त एक शॉपिंग बॅगचा वापर करून खूप सुंदरसं आपण ही बॅग तयार केलेली आहे। तुम्ही त्याचा बेस बघू शकतात, आणि हे बघा किती छान याचा लुक आहे आणि कलर बी खूप छान होता। तर बघा इतकी ही साधी सिंपलशी आपण पाऊच तयार केलेला आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। आणि बघा तुम्हाला बॅगचं मटेरियल घ्यायचं आहे तर माझा या व्हिडिओमध्ये माझा फोन नंबर बी दिलेला आहे, तुम्ही माझ्याकडनं बॅगचं मटेरियल घेऊ शकतात। जसं की फॉर्म सीट, नॉन वन, रनर, चेन, रबर सीट, भरपूर असं मटेरियल आपल्याकडे आलेलं आहे।